तुम्हाला जर कमी तेलातला आणि पौष्टिक नाश्ता बनवायचा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे बरं का. घरातल्या कमीत कमी साहित्यात फारच चटपटीत बनतो, तसा बनवायला पण सोपा आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, इथं मात्र लसणाचं प्रमाण थोडं जास्त वापरा. आणि त्यानंतर तिखट खायला कसं आवडतं त्यानुसार हिरवी मिरची व अर्धा चमचा जिरं घेऊन काय करायचं असेल तर भाजलेलं थोडं खोबरं घ्यायचं, अन्यथा माझ्यासारखं असं कोरडं भाजून वापरा. तुम्ही न भाजता वापरलात तरी काही हरकत नाही, पण ती चव येणार नाही जे भाजलेल्या खोबऱ्यामुळे येते. आता यासोबत देठासह खूप सारी कोथिंबीर व चवीपुरतं मीठ टाकून पाण्याचा वापर न करता एक प्रकारचं वाटण बनवून असं एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. मग त्यानंतर त्यासोबत साधारण 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, आणि ज्वारीचं पीठ कोरडं असतं म्हणून 2 ते 3 चमचे बेसन म्हणजे की चण्याचं पीठ घेऊन साधारण 1 ते 1.5 चमचा तेल किंवा तूप आवडीनुसार हवं ते घ्या. आणि नंतर अर्धा लहान चमचा ओवा व थोडंसं मीठ. तर हा नाश्ता आपण ज्वारी पिठापासून बनवतोय, त्यामुळे जे डायटिंगवर आहेत त्यांच्यासाठी हा एक चटपटीत नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. आता यात थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ मळून घेऊया. ना जास्त घट्ट नाही जास्त सैलसर, तर मध्यम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे गरजेनुसार पाणी वापरून व्हिडिओत पाहताय अगदी तसं पीठ मळून घ्यायचं. मग त्यानंतर साधारण पेढ्या इतकं पीठ घेऊन गोलाकार किंवा चपटा हव्या त्या आकारात आवडीनुसार नाश्ता बनवून घेऊ शकता. इथं मी लहान लहान मुटक्यासारखा बनवतोय. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही आकार देऊन सर्व पिठाचा एकाच वेळी सर्व नाश्ता बनवून घ्या आणि त्याला प्लेट किंवा चाळणीमध्ये ठेवून वाफवून घ्यायचं आहे. आता कढईला झाकू आणि 6 ते 7 मिनिट वाफवून घेऊ. 7 मिनिटानंतर हे पहा, हे व्यवस्थित वाफले आहेत. तर इथपर्यंतची प्रोसेस करून हवं तर तुम्ही याला तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीबरोबर असंच खाल्लात तरी खायला मस्त लागतो. पण आणखीन चटपटीत बनवायचा असेल तर या पुढची प्रोसेस अवश्य करा. तर त्यासाठी एखाद्या पॅन किंवा कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यात अर्धा लहान चमचा जिरं मोहरी व 2 चिमूट हिंग टाकायचं. मग त्यानंतर 1 लहान चमचा उडदाची डाळ आणि 1 लहान चमचा चण्याची डाळ व तसेच लांबट चिरलेली 1 ते 2 हिरवी मिरची टाकून थोडंसं परतून घेऊ. यात जे आपण थोड्या डाळी टाकल्या आहे त्यांचा एक वेगळा क्रंच येतो आणि नाश्ता आणखीनच चटपटीत लागतो, त्यामुळे डाळी अवश्य वापरा. आता यात 6 ते 7 कढीपत्त्याचे पानं व 1 चमचा पांढरे तीळ आणि 2 चिमूट हळद टाकू आणि अगदी काही सेकंद परतून घेऊ. आणि परतल्यानंतर यात वाफवलेला नाश्ता टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया, जेणेकरून सर्व जिन्नस त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कोट होतील. आता शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून परत थोडंसं मिसळून घ्यायचं आणि मिसळल्यानंतर घरातल्या कोणालाही खायला देऊन पहा. मग तो लहान असो की मोठा फारच आवडीने खातील. तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.